करण्यासाठी सपाट किंवा सरीवरंबे 30 बाय 15 सेमी अंतरावर 2 ते 3 बिया टाकून पेरणी करावी। जमीन तयार करत असताना चांगले कुजलेले शेणखत मिसळावे, तसेच 30 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 80 किलो पालाश प्रति हेक्टर द्यावे। यातील 20 किलो नत्र संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश हे बी पेरण्यापूर्वी द्यावे, तसेच राहिलेले 10 किलो हे नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे। पाण्याचं नियोजन करत असताना पावसाळ्यामध्ये मुळ्याला पाण्याची गरज नसते, परंतु उन्हाळी हंगामामध्ये 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावे किंवा हिवाळी हंगामामध्ये 10 ते 12 दिवसांनी पाणी देणे गरजेचे आहे। आंतरमशागतीच्या बाबतीत तण नियंत्रणासाठी वेळोवेळी खुरपणी करणे गरजेचे आहे। मुळा काढताना पानांसकट उपटून स्वच्छ धुवून प्रतवारी करून मार्केटला पाठवणे गरजेचे आहे। साधारणतः मुळ्याचे दर हेक्टरी 15 ते 20 टन उत्पादन मिळते। शेतीविषयक किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग विषयक अन्य नॉलेजेबल व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा।